आपल्यासोबत आहेत चंद्रपूर विधान परिषद मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि ज्या उमेदवाराकडे महाराष्ट्रात सर्वाधिक लक्ष आहे ते अरुण लाखानीजी. सर, खूप खूप अभिनंदन. पहिली प्रतिक्रिया काय आहे सर? धन्यवाद आपल्या शुभेच्छांबद्दल. प्रतिक्रिया म्हणजे पक्षाचं काम मी करत आलेलो आहे भरपूर वर्षापासून. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, अमित भाई शाह, नवीनजी, महाराष्ट्रातील नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस, रवींद्रजी चव्हाण, नितीनजी गडकरी, बावनकुळे साहेब, या सगळ्यांनी जो विश्वास दाखवला आहे तर आणि जे काम आजपर्यंत मला दिलं आहे ते मी करत आलेलो आहे. आणि मला असं वाटते की लोकांनासुद्धा याची जाणीव आहे आणि आता हे समोर इलेक्शन आहे, त्याला सामोरं जाऊ. तुमच्याकडे सर्वाधिक लक्ष महाराष्ट्राचं आहे. मी सुरुवातीला बोललो याचं कारण की तुम्ही आता सुप्रिया सुळे यांची व्याही होणार आहेत, त्यामुळे जास्त हाय प्रोफाईल ही लढत आहे. हा, आता हे तर फॅक्ट आहे की ती मोठी पॉलिटिकल फॅमिली आहे. पवार साहेबांचं नाव मोठं आहे, तर त्यामुळे तो उल्लेख तर येणार. पण त्यापासून जास्त त्यामध्ये काही नाही. तर चंद्रपूरमध्ये 950 पेक्षा जास्त मतदार आहेत. यामध्ये तुम्हाला शरद पवार गटाचे मतदारही मदत करणार आहे, कारण की ते ऑलरेडी बाहेर पिकनिकला गेलेले आहे असं कळत आहे. मला काहीच आयडिया नाही याबाबत. कारण आता आज फॉर्म भरल्यानंतर कॅम्पेन सुरू करू तेव्हा कळेल आपल्याला जे आहे ते. कुठल्या विषयांवर कॅम्पेन असणार आहे सर? शैलेश अग्रवाल उमेदवार दिलेला आहे काँग्रेसनं. जे आपल्या सरकारने, केंद्र सरकारने आणि राज्य सरकारांनी जे ध्येय धोरणं लोकांच्या जनतेच्या हिताकरता मांडलेले आहेत, पण ते पोचत नाही भरपूरदा शेवटच्या माणसापर्यंत, ते नेण्याचा प्रयत्न करेल. आणि माझा जो अनुभव आहे पाण्याच्या क्षेत्रातला, त्याचा आपण कसं उपयोग करून पाण्याचं दुर्भिक्ष कसं आपण ॲड्रेस करता येईल याच्यावर माझं लक्ष राहील. तिकीट मिळेल हे कन्फर्म होतं सर? तिकीट तुम्हाला माहीत आहे, काल रात्री डिक्लेअर झालं. तर हे कोणत्याही पार्टीची एक प्रोसेस असते आणि ही डेमोक्रेटिक प्रोसेस आहे. तर तिकीट मिळेल हे डेमोक्रेटिक प्रोसेसमध्ये शक्यच नाही. ती ज्या मेरिटवर, ज्या निकषावर शेवटी निर्णय होतो, तर त्यामध्ये कदाचित कुठेतरी पॉझिटिव्ह झाल्यामुळे झालं असेल. 40 वर्ष पक्षात तुम्ही अविरत सेवा केलेली आहे. आतापर्यंत 40 वर्षानंतर फळ मिळालं. फळपेक्षा मी म्हणेल की ही संधी मिळाली आहे काम करण्याची. मोठ्या प्रमाणावर काम तर आतापर्यंत करतच होतो आपण, आणि ती आवड आहे म्हणून पहिल्यापासून सोशल साईडला आपण अटॅच्ड आहोत. तर ही संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न राहील. सर, नवीन नातात सारंग जावई होणार आहे सुप्रियाताईंची, तुम्ही व्याही, त्याचा फायदा होईल पॉलिटिकली तुम्हाला असं वाटतंय? कारण की नुकतीच तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेटसुद्धा घेतली पत्रिका देण्यासाठी. पॉलिटिकल फायदा आणि नुकसान खरंच माझ्या मनात किंवा डोक्यात नाही आहे. मला असं वाटतं की ही चांगली मला एक संधी मिळते आहे. म्हणजे ज्या योजना मला असं वाटते व्हायला पाहिजेत महाराष्ट्रात, ज्यामुळे फायदा होईल मोठं काम आणि क्षेत्रात, आणि अदरवाईज इफिशियन्सी कशी वाढता येईल आपल्याला आपल्या इम्प्लिमेंटेशनची, ही संधी, त्यावर माझं फोकस आहे. ते जर का मी काम करू शकलो 6 वर्षात तर माझं हे टर्म सफल होईल असं मला वाटते. फ्युचर राजनीतिक वगैरे असं माझं काही डोक्यात नाही आहे. सुरुवातीपासून या मतदारसंघाकडे लक्ष आहे. आरोपही झाले. विजय वडेट्टीवारांनी आरोप केले की सगळे आमचे नगरसेवक, म्हणजे जवळपास 260 नगरसेवक विरोधी पक्षाचे मतदारसंघातून गायब आहे, नॉट रिचेबल आहे. मला काहीच आयडिया नाही. मी आज फॉर्म भरल्यानंतर देवीचं दर्शन करून कॅम्पेन सुरू करेल. कोण कोण असणार आहे सर फॉर्म भरायला? फॉर्म भरायला सगळेच भारतीय जनता पार्टीचे सगळे वरिष्ठ नेते, त्या तिन्ही जिल्ह्यामधले आमदार, खासदार, जे काही पक्ष आता लास्ट मोमेंटला आहे थोडंसं, काल रात्री डिक्लेअर झाल्यामुळे, पण ते सगळे नेते तिथं राहतील असं वाटतं. सून केतकी येणार आहे या संपूर्ण कॅम्पेनमध्ये काही दिवस सासऱ्यांची मदत करायला? नाही, मला असं वाटतं रेवती आणि तर ह्या कॅम्पेनमध्ये तर त्यांचा कॅन्डिडेट आहे समोर, तर मला नाही वाटत की ती येऊ शकेल. आणि बघूया.
खूप खूप धन्यवाद TV9 मराठीला वेळ दिल्याबद्दल. अरुण लाखानीजी हाय प्रोफाईल मतदार, हा उमेदवार 40 वर्षानंतर पक्षानं संधी दिली आणि प्रबळ दावेदार या सगळ्या याच्यासाठी होते. कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.